उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये काल रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली। सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाल्या असल्याचं समजतंय। शिवसेना भाजप वादावरती पडदा पडतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजकीय विरोधामध्ये बोललो, सदस्य फोडाफोडी केली, मात्र पालकमंत्री मी असताना मला धक्काबुक्की झाली। सातारा एसपी घरगड्यासारखे वाकले, आम्ही आमची नाराजी कॅबिनेट बैठकीतही मांडणार, असं संताप मंत्री शंभूराज देसाईंनी व्यक्त केला। खरात प्रकरण ही महाराष्ट्रातली एपस्टीन फाईल्सच नाही तर अजून काही वेगळं आहे, बरंच काही बाहेर यायचं शिल्लक आहे, असं वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी विधान केलं। खरात कुणामुळे होतोय याचा शोध सरकारने घ्यावा, भोंदूबाबा आणि भोंदू भक्तांना ठेचलं पाहिजे। राज्यातील सरकार खरात प्रकरणी कठोर पावलं उचलावीत, असं आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। रुपाली चाकणकरांचा त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामावरून राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याचं चिन्ह आहे। राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटाच्या राजकारणामुळे सुनेत्रा पवारांनी अद्याप कुठलाच निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांनी सारवासारव केली। 35 कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं असं आधी विधान त्यांनी केलं होतं, त्यानंतर चुकून ते तसं विधान केलं अशी सारवासारव गायकवाडांनी केली। रायगड जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवारांची बिनविरोधपणे निवड करण्यात आलेली आहे। शिवसेनेकडून रसिका केणी, चंद्रकांत कळंबे, राष्ट्रवादीकडून नारायण डोमसे तर भाजपकडून वैकुंठ पाटील यांची बिनविरोधपणे निवड झाली आहे। सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक वादग्रस्तच आहेत। आंतरवालीमध्ये त्यांनीच लाठीचार्ज केला होता। सरकारने त्यांच्यावरती कारवाई करावी, 2 मंत्र्यांवरती तिथे त्यांच्या आदेशाने धक्काबुक्की झाली असा गंभीर आरोप अमोल विटकर यांनी केलेला आहे। भाजपच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चर्चा केली। झेडपी विषयावरती कोणतीही तडजोड केली जाणार नाही। सातारा एसपी निलंबनाबाबत सभापतींसोबत चर्चा करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। खरात प्रकरण होऊ कसं दिलं, मागील 5 वर्षाच्या काळामध्ये आपण गृहमंत्री होतात, त्यामुळे तुम्ही झोपा काढत होता का असं म्हणत हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांवर टीका केली।